तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री वयश्री योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत। यासाठी मित्रांनो अर्ज कधी सुरू होणार आहेत, यासाठी पात्रता काय असायला पाहिजे, कागदपत्र काय लागणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। आणि मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी काय या योजनेमध्ये सुविधा देण्यात येणार आहेत, हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, छोटीशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, शासन निर्णय तुमच्या समोर आहे। दिनांक 6 फेब्रुवारीचा हा निर्णय आहे। मित्रांनो, योजनेचे नाव मुख्यमंत्री वयश्री योजना आहे। सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट आपण इथे समजून घेऊया। तर मित्रांनो, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि मित्रांनो त्यांना जे वय वाढलेलं आहे त्यामुळे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मित्रांनो मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे मित्रांनो त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी म्हणजे चांगले ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक जे आधार संलग्न खाते असेल त्यामध्ये मित्रांनो डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे। म्हणजे 3000 रुपये यांना इथे देण्यात येणार आहेत डीबीटीच्या प्रणालीद्वारे। तर मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे, एक वेळी एक रकमी 3000 रुपये म्हणजे मित्रांनो हे मंथली येणार आहे की वर्षाला येणार आहे। तर इथे मित्रांनो याचा अर्थ असा होतो की वर्षामध्ये एक वेळा 3000 रुपये येणार आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे यांच्या खात्यामध्ये। मित्रांनो, योजनेचे स्वरूप आपण समजून घेऊया। या योजनेअंतर्गत मित्रांनो पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा मित्रांनो उपकरणे खरेदी करता येणार आहेत, ज्यामध्ये मित्रांनो जसं की चष्मा असेल, श्रवण यंत्र असेल, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी मित्रांनो जे काही उपकरणं असतील ते इथे खरेदी करता येणार आहेत। तसेच मित्रांनो केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन स्वास्थ्य केंद्र, मन शक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल। मित्रांनो, यासाठी राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। मित्रांनो, शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात येते। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत मित्रांनो आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानेकोपऱ्यात पसरलेले आहे। असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण, माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते। अशा प्रकारे मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। खाली मित्रांनो आता योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे, कशा प्रकारे करण्यात यावी याबद्दल निर्देश देण्यात आलेले आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मित्रांनो, इथे 8वा मुद्दा लाभार्थ्यांच्या पात्रतेचे काय निकष असणार आहेत ते आपण इथे आता समजून घेऊया। तर मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी मित्रांनो दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तींचे वय मित्रांनो 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे मित्रांनो आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा मित्रांनो आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असेल। मित्रांनो, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा मित्रांनो राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा मित्रांनो राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। उत्पन्न मर्यादा आहे मित्रांनो, लाभार्थ्याचे जे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते 2 लाखाच्या आत असावे। याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील। मित्रांनो, अशा ज्येष्ठ व्यक्तीने मागील 3 वर्षामध्ये मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था आणि मित्रांनो सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तसेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे। याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील। मात्र मित्रांनो, दोषपूर्ण किंवा अकार्यक्षम उपकरण इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते। म्हणजे मित्रांनो, तुमचे काही उपकरण तुम्ही घेतलेलं असेल विनामूल्य सरकारच्या एखाद्या योजनेअंतर्गत आणि ते बंद पडलेलं असेल किंवा चालत नसेल तर मित्रांनो तुम्ही बदली करू शकता, त्यासाठी परवानगी तुम्हाला असणार आहे।
तसेच मित्रांनो पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात म्हणजे मित्रांनो आधार सीडिंग जी बँक असेल त्या खात्यावरती 3,000 रुपये जे वितरण होणार आहेत प्रणालीद्वारे DBT प्रणालीद्वारे ते वितरित झाल्यानंतर मित्रांनो सदर योजनेअंतर्गत वित केलेले उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक म्हणजे इनवाईस प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. अन्यथा मित्रांनो लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. मित्रांनो निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी मित्रांनो 30% जी संख्या आहे ती महिलांची असणार आहे. आता मित्रांनो आपण इथे समजून घेऊया योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत. तर मित्रांनो आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहे आणि घोषणापत्र लागणार आहे. शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे सुद्धा चालतील. तर मित्रांनो आता यासाठी पोर्टल अजून सुरू करण्यात नाही आलेले आहे. तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे. हे पोर्टल सुरू केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला कशाप्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यासाठी मित्रांनो नोंदणी केल्यानंतर आपण जर ऑफलाईन नोंदणी केली तर आपल्याला एक पावती तिथे मिळणार आहे नोंदणीची आणि जर ऑनलाईन केली तर आपल्याला एक टोकन इथे दिले जाणार आहे. या प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली आहे. मित्रांनो मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना ई टोकन प्रदान करण्यात येईल. तसेच मित्रांनो ऑफलाईन पद्धतीकरिता नोंदणी पावती प्रदान करण्यात येईल. आणि मित्रांनो आपले जे इथे रजिस्ट्रेशन होणार आहे या योजनेसाठी जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.